सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर यांचं पुस्तक कोलाज समृद्ध विचारांचा. आणि त्यातलं आता पुढचं प्रकरण म्हणजे पुढची गोष्ट वाचायला घेते. परवा आपण बघितलं रोमा कॅम्पहून परत आली होती आणि खूप काही काही तिने सांगितलं. त्याच्यानंतर तिला झोप आली म्हणून झोपायला गेली होती. आता तिची झोप पण झाली होती, आराम झाला होता, खाणं पिणं झालं होतं. त्याच्यामुळे तिचा उत्साह आणखीनच वाढला होता. ती म्हणाली, आजी फक्त माणसंच वेगवेगळी रेकॉर्ड ब्रेक करतात असं नाही, तर तिथं आम्हाला सरांनी एक CD दाखवली. त्यात निसर्गातील सगळे सजीव, झाडं, कीटक, प्राणी रेकॉर्ड ब्रेक करत असतात. तुला सांगते, जगातील सर्वात विशाल सजीव म्हणून कॅलिफोर्नियातील सेकोया नॅशनल पार्कमधील जनरल शेरमन जायंट सेकोया हा 2000 टन वजनाचा प्रचंड वृक्ष आहे. तो 83.8 मीटर इतका उंच आहे आणि त्याच्या खोडाचा परीघ आहे 2.53 मीटर. या झाडाचं लाकूड इतकं आहे की ज्याच्यातून 10 लाख पुस्तकं ठेवण्यासाठी कपाटं करता येतील. आणि ह्याच्या जर पेन्सिली केल्या आणि त्या एकमेकांना लावून त्यांची माळ केली तर त्या माळेचा पृथ्वीला संपूर्ण वेढा होईल. एवढंच नाही, तर जगातील सर्वात उंच सजीवही स्ट्रॅटोस्फिअर जायंट नावाचं एक रेडवूड झाडच आहे. ते वाढतंय कॅलिफोर्नियातील हम्बोल्ट रेडवूड स्टेट पार्कमध्ये. याची उंची 112.32 मीटर आहे आणि ते न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या 3 पट उंच आहे. आपल्याकडे वडाच्या झाडाला खूप आयुष्य आहे असं म्हणतात. आपण समजतो तसं, पण अमेरिकेतील नेवाडामध्ये ब्रिसलकोन पाईन ही झाडं 5000 वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहेत. जपानी सेडर ही झाडं तर 7000 वर्षांपेक्षाही जुनी आहेत. बाओबान यू ही झाडं 5000 वर्षांची, सेकोया 3000 ते 4000 वर्षांची आणि ऑलिव्ह 2000 ते 4000 वर्षांची आहेत. या व्हिडिओमध्ये एक अतिशय भव्य फूल दिसलं. त्या झाडाचं नाव रॅफ्लेसिया किंवा स्टिकिंग कॉप्स लिली असं होतं. 1 मीटर व्यासाचं आणि 11 किलोग्रॅम वजनाचं, अतिशय उग्र वासाचं, कुजणाऱ्या मांसाच्या वासासारखं वास असलेलं हे फूल असतं. रोमानं त्याचं काढलेलं चित्र पण दाखवलं. हत्तीच्या काना एवढ्या 5 मोठ्या पाकळ्या असलेलं आणि फुलाच्या बाजूला बसलेली 2, 4, 5 वर्षांची मुलंही त्यांच्यासमोर अगदी छोटी दिसत होती. जगातील सर्वात मोठी बी काकोडेमेर पाम या झाडाची होती. तिचं वजन अगं आजी 20 किलोग्रॅम आणि ती 30 सेंटीमीटर लांब होती. आम्ही जंगलातून हिंडताना अनेकविध आवाज आम्हाला कीटकांच्या विश्वातच घेऊन गेले. सर म्हणाले, कीटकांना डोकं, छाती आणि पोट असे 3 भाग, पायांच्या 3 जोड्या म्हणजे 6 पाय आणि पंखांच्या 2 जोड्या असतात. आपण कल्पनाच करू शकत नाही की जगातील सर्व कीटकांचे एकूण वजन हे सर्व मनुष्य जातीच्या 12 पट इतकं भरेल. इतके कीटक या जगात आहेत. आम्हाला काजवे रात्री का चमकतात याचं फार कुतूहल होतं, म्हणून आम्ही सरांना विचारलं. सर सांगू लागले, पुरुष काजव्यांच्या पोटाखालचा भाग हा चमकत असतो. त्यांच्या शरीरातील ल्युसिफेरेन या एन्झाईमवर ATP, ऑक्सिजन आणि मॅग्नेशियम यांच्या उपस्थितीत रासायनिक प्रक्रिया होऊन उजेड पडतो, म्हणजेच काजवा चमकतो. ही एक त्याच्या शरीरातील रासायनिक प्रक्रिया आहे. पुरुष काजवे हे जन्मापासूनच बायोल्युमिनिसंट म्हणजे प्रकाशदायी असतात आणि ह्या उजेडानेच ते स्त्री काजव्यांना आकर्षित करून घेतात. रातकिडा किंवा सिकाडा हा दुसरा वैशिष्ट्यपूर्ण कीटक, जो मोठा आवाज करतो. त्याच्या पोटाखाली छोट्या नगाऱ्यासारखा एक भाग रिब्ज आणि मेम्ब्रेन यांचा बनलेला असतो. या नगाऱ्याचे स्नायू आकुंचन पावले की आवाज होतो, प्रसरण पावले तरी आवाज होतो
आणि अशा सतत आकुंचन प्रसरणामुळे टर असा मोठा आवाज सतत या छोट्या नगाऱ्यातून येतच असतो. असे अनेक रातकिडे एकत्र असतील तर त्यांचा प्रचंड आवाज येत राहतो. हा आवाजही ते स्त्री रातकिड्यांना आकर्षून घेण्यासाठीच करतात म्हणे. जाळं विणणारे कोळी हे कीटकांसारखे दिसत असले तरी त्यांना 8 पाय असतात आणि ते ॲरॅक्निडस या गटात येतात. कीटकांच्या नाही, वेगळंच त्यांचा गट. कोळ्याच्या एकूण 35,000 प्रजाती आहेत. विंचूसुद्धा याच गटात येतात. त्यांच्या शरीराचे 2च भाग असून ते छोट्या कमरेने जोडलेले असतात. या गटाला पंख नसतात. पोटाला 6 ग्रंथी असून त्यातून 6 प्रकारचे धागे बाहेर पडू शकतात. स्टिक इन्सेक्ट्स हे सर्वात लांब कीटक असून पाय धरून त्यांची एकूण लांबी 51 सेंटीमीटरपर्यंत असते. सर्वात वजनदार कीटक हा गोलायथ बीटल 11 सेंटीमीटर लांब आणि 100 ग्रॅम वजनाचा असतो. कीटक किती दिवस जगतात असं आमच्यातल्या एकाने विचारलं तर सर म्हणाले, माशी साधारणपणे 1 महिना जगते. गंमत म्हणजे अळीच्या अवस्थेत हे कीटक जास्त दिवस जगू शकतात. ज्युएल बीटलची कळी ही लाकडात 30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्ती जगू शकते आणि नंतर कीटक होऊ शकते. जंगलात हिंडताना कोळ्यांची मोठमोठी जाळी दिसत होती. तर सर म्हणाले, कोळ्यांच्या 35,000 प्रजातींपैकी काही प्रजातीच फक्त जाळी विणू शकतात. स्पायडर म्हणजे कोळीला जाळं तयार करताना प्रोटीन्सची जरूर असते. या जाळ्यांना चिकटपणा असतो आणि त्यात त्याचं भक्ष्य अडकतं. जेव्हा जाळ्याचा चिकटपणा कमी होऊन भक्ष्य त्यात अडकेनसे होते तेव्हा कोळी हे जाळं स्वतःच खाऊन टाकतो आणि नवीन जाळं विणतो. जाळ्याचा धागा हा अतिशय स्ट्रॉंग असतो आणि लवचिकही असतो. तो इतका की तितक्याच वजनाच्या स्टीलच्या धाग्यापेक्षाही जास्त. दुसऱ्या दिवशी पहाटे जंगलात आम्हाला पक्ष्यांची छान पिसं अडकलेली दिसली. लगेच आमचं सरांना पिसांबद्दलचे प्रश्न सुरू झाले. सर म्हणाले, पक्ष्यांच्या पंखांवर पिसं असतात. पीस हे कॅरेटीन नावाच्या पदार्थांचं बनलेलं असतं. आपली नखं आणि केसही कॅरेटीनचीच बनलेली असतात. पक्ष्यांची पिसं ठराविक वेळेनंतर गळून पडतात आणि नवीन येतात. पिसं जोडीनं गळून पडतात, एक उजवीकडचं आणि एक डावीकडचं. उडताना तोल राखला जावा ना म्हणून. चिमणीला उन्हाळ्यात 3,000 तर हिवाळ्यात 3,500 पिसं असतात. कोंबडीला 9,000 तर राजहंसाला 20,000 पर्यंत पिसं असतात. हमिंगबर्डला सर्वात कमी म्हणजे फक्त 940 पिसं असतात. एक फार गंमत आहे. सगळ्या पक्ष्यांना पंख असतात पण सगळेच काही उडू शकत नाहीत. उदाहरणार्थ पेंग्विन. दक्षिण ध्रुव प्रदेश किंवा अंटार्क्टिका या बर्फमय अतिथंड प्रदेशात 2 लाख पेंग्विन नर मादी जोड्या आहेत. मादी पेंग्विन एक अंड घालते, ते आपल्या पावलावर ठेवून 2 महिने नर पेंग्विन ते उबवतो. पिल्लू जन्माला आल्यानंतर 7 आठवडे आईबरोबर राहतं आणि नंतर कळपामध्ये वेगळं राहू लागतं. खूप कडाक्याच्या थंडीमुळे कळपातील पेंग्विन सतत एकमेकांना चिकटून आपुलकीने सहकार्याने राहतात. आकाशात सर्वात उंच उडणारा रुपेल्स ग्रिफॉन पक्षी आहे. तो 11,278 मीटर इतक्या उंचीवर म्हणजे 8,850 मीटर उंचीच्या एव्हरेस्टपेक्षाही 1.25 पट उंचीवरून उडत असतो. रशियातील सायबेरियासारख्या अतिशीत प्रदेशातून हिवाळ्यात आपल्याकडे येणारे पक्षी तुम्हाला माहिती आहेतच, बघितलेही असतील तुम्ही. सर्वात जास्त प्रवास करणारे आर्क्टिक टर्न नावाचे पक्षी अंटार्क्टिका म्हणजे दक्षिण ध्रुवाकडून आर्क्टिक म्हणजे उत्तर ध्रुवाकडे वर येतात आणि नंतर पुन्हा परतीचा प्रवास करून अंटार्क्टिकावर येतात. असा 4 लाख किलोमीटर असा प्रवास दरवर्षी करतात. स्थलांतराच्या वेळी पक्षी थंडीमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना आपण पाहिलं तर पक्ष्यांचा थवा
व्ही आकारात उडत दिसतो. सर्वात पुढे नेता पक्षी आणि त्यामागून बाकी सर्व व्ही या आकाराच्या मध्ये एकामागून एक उडत असतात. यामुळे एकट्याने उडण्यापेक्षा तेवढ्याच ऊर्जेत 71% अधिक लांब उडता येतं. आपणही असाच विचार केला आणि समविचारी माणसांनी एकत्र येऊन एखादं काम करायचं ठरवलं तर आपण नक्कीच कितीतरी अधिक काम करू शकू, नाही का गं? जेव्हा पक्ष्यांच्या थव्यातील नेता पक्षी दमून जातो, मग काय करायचं? तेव्हा तो मागच्या बाजूला येऊन दुसरा पक्षी त्याची जागा घेतो. आव्हानात्मक कार्य करण्यासाठी एकामागोमाग प्रत्येकानंच पुढे आलं पाहिजे. हा धडाच हे पक्षी आपल्याला देतात, हो की नाही? तर अशी ही रोमाची कथा आणि ही सगळी माहिती तिला मिळालेली आहे विटेकर्स वर्ल्ड ऑफ फॅक्ट्समधून. तर आज आपण इथेच थांबूया. उद्या परत नवीन गोष्टीसह भेटूया. तोपर्यंत बाय बाय.